कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक प्रतिक्रिया समोर आली आहे। पंतप्रधान मोदींनी नीट एक्झाम आणि नीट पेपर लीक वर त्यांनी भाष्य केलंय। आज एनडीएचा एक कार्यक्रम झाला, सर्वपक्षीय एक प्रकारे ती बैठक होती। या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी खासदारांच्या समोर याबाबत उल्लेख केलेला आहे की नीट री एक्झाम जी झाली आणि पण त्याच्या मागे जे कारण होतं की नीट पेपर लीक, त्यावर नरेंद्र मोदी काय म्हणालेत हेच आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार उन्मेष खंडाळे सर आहेत। सर, काय सांगाल, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची जी प्रतिक्रिया आहे, जी इतके दिवस मोदी बोलत नव्हते नीटवर, आज जे बोलले, काय त्यांची प्रतिक्रिया? आज एनडीएची खासदारांची बैठक झालेली होती आणि या खासदारांच्या बैठकीमध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। यामध्ये नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं की नीट परीक्षेसंबंधी जो काही घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, पेपर फुटीचं जे प्रकरण झालेलं आहे हे चुकीचं होतं आणि त्यामुळेच आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आम्ही खेळ करणार नाही आणि त्यामुळेच ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात आली, म्हणजेच री एक्झाम घेण्यात आली आणि री एक्झामचा निकाल देखील वेळेमध्ये लावण्यात आलेला आहे, पूर्ण करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पहिल्यांदाच नीट परीक्षेसंदर्भात बोललेले आहेत। जे गेल्या अनेक दिवसांपासून नीट परीक्षेसाठी कॉक्रोच जनता पार्टीचं हे जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे। सोनम वांगचुक हे 20 ते 22 दिवसांपासून उपोषणावर आहे। 18 जुलैला त्यांना जंतर मंतरवरून आंदोलन स्थळावरून उचलण्यात आलं आणि त्यानंतर जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू झालं काल, त्यानंतर संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला। यावरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि दुसरीकडे संसदेच्या बाहेर रस्त्यावरती जंतर मंतर ते संसद या मार्गावरती विद्यार्थ्यांवरती अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला, मारहाण करण्यात आली, टिअर गॅस सोडण्यात आला, अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले। हे सगळं एकीकडे घडल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया या नीट परीक्षेसंदर्भात दिलेली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आम्ही खेळ करणार नाही, त्यांच्यासोबत आम्ही संवेदनशीलपणे हा प्रश्न हाताळत आहोत आणि या संबंधी जे काही सरकारनं केलेलं आहे त्याची सगळ्यांची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली। 13 जणांना आतापर्यंत या घोटाळ्यामध्ये म्हणजे नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली। या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। यासाठी चांगल्यातले चांगले वकील आम्ही तिथे उपस्थित करत आहोत त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना यापुढे अशा प्रश्नांना सामोरं जावं लागणार नाही, असे घोटाळे हे होणार नाही परीक्षांमध्ये, यासाठी सरकार दक्ष राहील अशी सगळी माहिती त्यांनी आज या एनडीएच्या बैठकीमध्ये खासदारांसमोर दिलेली असल्याची माहिती किरण रिजिजू यांनी दिलेली आहे। मात्र धर्मेंद्र प्रधान या मंत्र्यांचा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जी मागणी आहे यावरती ब्र शब्दानेही पंतप्रधानांनी उल्लेख केलेला नाहीये। त्यांचा राजीनामा होईल की नाही या संबंधी ते कोणत्याही पद्धतीनं तिथं बोललेले नाहीत। त्यांनी फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि नीट परीक्षा या संबंधी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे। त्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार की नाही याबद्दल संभ्रम मात्र कायम आहे। मात्र सरकार हे नीट परीक्षेसंबंधी, विद्यार्थ्यांसंबंधी संवेदनशील असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलेलं आहे। नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणालात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेलं आहे, नीट पेपर घोटाळा जो झाला होता, म्हणजे पेपर लीक झाले होते, यावर कुठेही मोदींचं विधान असं समोर आलं नव्हतं। पण आज मोदी बोललेले आहेत आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या आंदोलकांना सांगण्याचा प्रयत्न केलाय की आम्ही देखील संवेदनशील आहोत, विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत आम्ही देखील तितकेच सिरियसली सर्व गोष्टींकडे बघतो। त्यामुळेच आता इथून पुढे ही अशी कुठलाही पेपर लीक होणार नाही आणि जी झाली आहे, जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई करू। त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही प्रतिक्रिया फारशी बोलकी आहे। जरी त्यांनी सीजेपी किंवा कॉक्रोच जनता पार्टी किंवा अभिजित दीपके, सोनम वांगचुक यांचा उल्लेख केला नसला तरी हा अप्रत्यक्षरित्या त्यांनाच हा संदेश होता की आम्ही या संपूर्ण प्रकरणावर गंभीर आहोत, जसं सर म्हणाले। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कुठेही उल्लेख नाही किंवा सध्या जी दिल्लीत हालचाली होत आहेत, दिल्लीमध्ये ज्या काही बातम्या समोर येतात त्यामध्येही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल का अशी शक्यता दिसत नाही। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी पाहण्यासाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।